परंतु गेले कुठं माहित आहे का? जायचे आहे. 13 दिवसांचा प्रवास आहे यांचा 13 दिवसाचा प्रवास आहे. आपलाही 13 दिवसाचा प्रवास आहे. या 13वा दिवस त्यांचा सेंडाप म्हणून साजरा केला जाते. सेंडाप जसा आपण 10व्या वर्गातून 11वीत जातो, तो 10व्या 9वी वाले आपल्याला सेंडाप देते का जा बाबा तुम्ही सुखरूप राहा, तिकडं 11वीत प्रवेश करा, असं आधीच्या काळात होत होतं आमच्या वेळेस. तसा सेंडाप म्हणून आजचा कार्य आहे. आज यांना 12:30 दुसरा देह धारण करणं आहे. हा 13 दिवसाचा प्रवास यांचा. पहिला दिवस कोणता? ज्या दिवशी हे गृहस्थ या देहातून निघाले, बाहेर निघाले, तो दिवस त्यांनी त्या देहाच्या भोवताल भ्रमण केला. तिथेच होते ते. ती जी भोवळी होती ना, त्या भोवळीच्या भोवताल ते फिरत होते आणि आपले सगळे सोयरे कसे रडते म्हणून तेही रडत होते. हा त्यांचा प्रवासाचा पहिला दिवस होता. आपलाही आहे. आणि दुसरा आणि चौथा दिवस काय करते? दुसरा आणि चौथा दिवस ही आत्मा या घरामध्ये भ्रमण करते. म्हणजे मायेत गुंतलेली असते, या घरामध्ये भ्रमण करते, सगळ्या संग बोली इच्छिते, पण त्याच्याजवळ देह नसते म्हणून त्याचं कोणी काही ऐकत नाही. मग त्यावेळेस आपण काय करावं? अमृत जल आणि तुळशीचे पान त्याच्यामध्ये टाकून घरामध्ये शिंपडावे, म्हणजे त्या आत्म्याला शांती मिळते. दुसरा आणि चौथा दिवस बरोबर आहे. मग 5वा आणि 7वा दिवस यांचा प्रवास सांगून राहिलो. ही आत्मा आज बी इथंच आहे. 5वा आणि 7वा दिवसामध्ये त्यांनी केलेल्या कर्माची त्यांना आठवण होते, स्मरण त्यांना आठवण होते. जर चांगले कार्य केले असेल तर त्यांना आनंद होतो आणि वाईट कार्य केले असेल तर पश्चाताप होतो. हा त्यांचा 5वा आणि 7व्या दिवसाचा कार्य आहे. 8वा आणि 10वा दिवस हा त्यांचा पदार्पण करण्याचा कार्य आहे. म्हणजे यमदूत येतात त्यांना न्यायासाठी. मग तुम्ही म्हणाल पहिल्या दिवशी कोण आलते? त्यांना काढून बाहेर ठेवून दिला. पहिल्या दिवशी त्यांनी बाहेर काढून ठेवून दिला या आत्म्याने. पण 8व्या आणि 10व्या दिवसाच्या कालखंडामध्ये त्यांना यमदूत न्यायासाठी येते. मग यमदूत कोण्या रस्त्याने नेते? कर्मानुसार त्यांना रस्ता मिळतो. 4 रस्ते सांगितले आहे. एक चंद्रलोक, एक यमलोक, एक देवलोक आणि चौथा आहे नरकलोक. असे 4 लोकाचे रस्ते दाखवले आहे. त्यांना त्या कर्मानुसार त्यांना त्या रस्त्यानं घेऊन गेल्या जाते. मग तिथं नेल्यावर आजच्या दिवशी शेवट ते स्वागतासाठी या ठिकाणी वापस आले आहे. ही आत्मा या ठिकाणी आहे. 12:30 ही चालली जाईल आणि आपला देह धारण करण. मी बोलता बोलता आधीच सांगितलं की ज्या पवित्र आत्म्याच्या सानिध्यात जर सत्संगाचा कार्य होत असेल तर ते आत्मा मोक्षाला प्राप्त झाली असे समजून चला, आहे का नाही? कारण सत्संग कार्य होऊच नाही देत. सत्संगासारखा कार्य ही आत्मा होऊ नाही देत. ही पवित्र आत्मा असेल म्हणून सत्संगाचा कार्य यशस्वी ठरून राहिलेला आहे. हा झाला यांचा 13 दिवसाचा भ्रमण.